आपण पाहतोय की आष्टी तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी जे आहे ते ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। त्यानंतर करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर आला आहे। तसेच काल देखील करमाळा तालुक्यात देखील कोर्टी भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। या सर्व जे आहे परिस्थिती जी आहे त्याची करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोके मॅडम यांनी पाहणी केलेली आहे। आपल्याबरोबर सध्या मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीने करमाळा तालुक्यामध्ये नुकसान झालं आहे आणि कशा पद्धतीने त्याचं पंचनामे वगैरेचं काय सुरुवात केली का? हो, सगळ्यात आपला पहिला प्रश्न जो आहे की करमाळ्यामध्ये पाऊस झालेला आहे, तर करमाळ्यामध्ये पाऊस झालेला आहे। पहिल्या दिवशी म्हणजे 15 तारखेला 4 सर्कलमध्ये जास्त पाऊस झालेला होता, अतिवृष्टी झालेली होती। परंतु काल फक्त करमाळा आणि अर्जुननगर सोडलं तर सालसे, कोर्टी ह्या सगळ्या मंडळामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे। त्याचबरोबर सीना नदीच्या तिथला जो प्रश्न आहे तो आष्टी तालुक्यातले 2 तलाव फुटल्यामुळं ही जास्त मोठ्या प्रमाणात बिकट परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळं संगोबा, मिरगव्हाण असेल, पोटेगाव असेल, बाळेवाडी असेल, खडकी असेल, आळजापूर या सगळ्या ठिकाणी पुलावरून पाणी येऊन पूल बंद झाले, वाहतूक बंद झाली आणि काही गावांना वेढा पडला, अशी परिस्थिती निर्माण झाली। कोर्टीमध्ये जी अतिवृष्टीमुळं पाऊस आलेलं होतं किंवा घरात पाणी शिरलं होतं त्याची मी पाहणी केली आणि तिथले पंचनामे करण्यासाठी आपण सूचना दिलेल्या आहेत। पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्या पिकांच्या नुकसानासाठी थोडंसं पावसाने ही उघडीप दिलेलीच आहे, परंतु जमीन वाळल्याशिवाय तिथं जाणं शक्य होणार नाही। त्याशिवाय आपल्याला अंदाजे नुकसान किंवा तिथले पंचनामे आपल्याला करता येणार नाही। अंदाजे नुकसानाची आम्ही आकडेवारी काढलेली आहे। तालुका कृषी अधिकारी आणि मी चर्चा करून आणि तिथली प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर साधारण 8,000 हेक्टर क्षेत्र जे आहे ते बाधित झालेलं आहे। 12,000 शेतकरी त्याच्यामध्ये बाधित झालेले आहेत। आत्तापर्यंतच्या अतिवृष्टी आणि पूरसदृश्य परिस्थिती ह्याच्यामुळं आपल्या इथं एक म्हैस गाय तिथं मेलेली आहे, एक शेलगाव कची, आणि एक महिला जी आहे ती वीज पडून मृत्यू झालेला आहे। याखेरीज आपल्या इथं कसली जीवितहानी झालेली नाही, परंतु शेती, घर आणि सार्वजनिक मालमत्ता म्हणजे पुलाचे कठडे कोसळणे वगैरे अशा ह्या प्रकारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सीना नदीला पूर आल्यामुळे आपल्या गावातील तालुक्यातील 10 ते 12 गावांचा देखील संपर्क तुटला आहे। तसेच अनेक घरांमध्ये पाणी देखील शिरले तालुक्यातील, त्याकडे प्रशासन कशा पद्धतीने मदतीचा हात देणार आहे? ज्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांना कालच आपण शिफ्ट केलेलं आहे। त्याच्यासाठी मंगल कार्यालय आपण तात्काळ ताब्यात घेतलेली आहेत। अथर्व मंगल कार्यालय, आनंदी मंगल कार्यालय आणि महामुनी मंगल कार्यालय ह्याच्यामध्ये लोकांना ठेवलेलं आहे। त्या लोकांची सकाळपासून आपण चहा, नाश्ता, जेवणाची सोय केलेली आहे। ही तात्पुरती व्यवस्था झाली, पण तात्काळ पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि लोकांनी तिथं वाहतूक करू नये त्यासाठी आपण ठिकठिकाणी जिथं पूल बंद झालेले आहेत किंवा पुलावरून पाणी जाण्याची जिथं शक्यता आहे त्या ठिकाणी आपण बॅरिकेटिंग लावलेले आहे आणि सतर्क राहण्याच्या सूचना आपण वारंवार लोकांना देत आहोत। नागरिकांना काय आवाहन करता या परिस्थितीनुसार? एक सगळीकडेच ज्यावेळी पुराची परिस्थिती असते त्यावेळी असं बघण्यात येतं की आपलं घर सोडून जायला कुणालाच नको वाटतं आणि आता कुठं पाणी येतं किंवा तेवढ्याने काय होतं अशी एक मानसिकता असते। तर ते न बघता किंवा पाणी कधी येईल, पाणी यायची वाट न बघता तात्काळ जिथं पाण्याचा धोका सांगितलेला आहे किंवा आता पाणी वाढण्याची शक्यता आहे असं जिथं सांगितलेलं आहे तिथून तात्काळ नागरिकांनी स्थलांतरित व्हावं। आम्ही जे त्यांना निवारागृह म्हणजे शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगल कार्यालय इथं त्यांची सोय केलेली आहे, तिथं त्यांनी जाऊन थांबावं। नक्कीच आपण पाहतोय की करमाळा तालुक्यामध्ये जे काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस असेल तसेच सीना नदीचा पूर असेल, या ठिकाणी ज्या ठिकाणी लोकांना जे आहे त्या ठिकाणी जे आहेत ते तहसीलदार यांनी भेट देऊन सदर जे आहेत त्या जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचे देखील पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या असून या ठिकाणी जो पूर आहे त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते नागरिकांना आवाहन करण्यात आलं की या ठिकाणी प्रशासनाच्या सूचना ज्या आहेत त्या पाळाव्यात। तसेच ज्या कुटुंबांना राहण्यासाठी जे निवारण आहे त्यांना देखील प्रशासनाच्या माध्यमातून जे आहे ते राहण्याची सोय केली असून जे पाणी सीना नदीच्या ओसरल्यानंतर देखील यामध्ये बाधित क्षेत्रामध्ये देखील वाढ होऊ शकते अशी माहिती जी आहे ते करमाळा तहसीलदार शिल्पा ठोके मॅडम यांनी यावेळी दिलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।